चिकन स्नेक म्हणजे सिक्कीम सहित पूर्ण नॉर्थ ईस्टला भारताशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर. नॉर्थ ईस्टच्या राज्यांना पेट्रोल, डिझेल, अन्नपदार्थ, हायवे, ट्रेन, मिलिटरी आणि कम्युनिकेशनच्या सुविधा इथूनच पुरवल्या जातात. त्यामुळं हा सिलिगुडी कॉरिडॉर भारताच्या अखंडतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण भारतात या कॉरिडॉरचा फक्त 22 किलोमीटरचा पट्टा आहे. याच्या आजूबाजूला दोन असे देश आहेत जे त्या कॉरिडॉरवर टपून बसलेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकार हा कॉरिडॉर जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण यात अडथळा ठरत होतं भारताचाच भाग असलेलं पश्चिम बंगाल राज्य. मे 2024 पर्यंत इथे असलेलं ममता बॅनर्जी सरकार इथे मिलिटरी बेस किंवा सुरक्षेसाठी महत्त्वाचं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर उभारू देत नव्हतं. आता यामागे अनेक राजकीय कारणं असली तरीही ते भारतासाठी धोक्याचंच होतं. पण आता पश्चिम बंगालमध्ये आलेल्या भाजप सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारताला असलेला धोका कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिलिगुडी कॉरिडॉर मजबूत होण्यासाठी, नॉर्थ ईस्टला जोडणारा अजून जास्त पर्याय उपलब्ध होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन आणि बांगलादेशनं हल्ला केला तर त्यांना चोख प्रत्युत्तर देणं आता भारताला शक्य होणार आहे. पश्चिम बंगाल सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे काय? या निर्णयामुळे नेमके कोणते बदल होणार आहेत आणि देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा काय, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 9 मेला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. तेव्हापासून तिथल्या भाजप सरकारकडून अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावण्यात आलाय, ज्यात भारतीय न्याय संहितेचे सगळे फौजदारी कायदे पूर्णपणे लागू करणं, राजकीय हिंसाचार पूर्णपणे थांबवणं, बॉर्डरवर फेन्सिंग करणं, माफिया राजवर कडक कारवाई करणं, महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यासाठी कडक आदेश देणं, हे सगळं अधिकारी करतायत. पण 11 मेला झालेल्या पहिल्या बैठकीत बंगाल सरकारकडून घेण्यात आलेला एक निर्णय सगळ्यात महत्त्वाचा ठरला. पश्चिम बंगालच्या हद्दीत येणारा चिकन स्नेकचा एकूण 120 एकरचा भाग आणि 7 हायवेंचा ताबा बंगाल सरकार, केंद्र सरकार आणि BSFला देणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या 120 एकर जमिनीवर आता भारतीय लष्कराचा ताबा असणार आहे. इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर भारतीय सैन्याचं नियंत्रण असणार आहे. हा सगळ्यात मोठा निर्णय मानला जातोय. गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकारला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही जमीन हवी होती. पण संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार जमीन हा विषय पूर्णपणे राज्यसूचीतला आहे. पण 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार कुठल्याही प्रकल्पासाठी किंवा लष्करी तळ उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही राज्य आणि केंद्र अशा दोन्हींकडे देण्यात आली आहे. वेळ आली तर राज्य केंद्राच्या भूसंपादनाला विरोधही करू शकतं, तर दुसरीकडे आपत्तीजनक परिस्थितीत केंद्र सरकार राज्याच्या विरोधात जाऊन ते पूर्ण करू शकतं. पण पश्चिम बंगालच्या बाबतीत केंद्र सरकार राज्यासोबत चर्चा करूनच हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करत होतं. फक्त सिलिगुडी कॉरिडॉरच नाही तर त्याच्या आजूबाजूचा सगळा भाग हा पश्चिम बंगाल सरकारच्याच हद्दीत येतो. पण आधीच्या ममता बॅनर्जी सरकारनं सामान्य माणसाच्या हक्काची जागा केंद्राला देणार नसल्याची भूमिका घेतली होती. याला मुद्दामहून केलेलं असहकार्य असंही म्हटलं जात होतं. पण आता भाजप सरकारनं केंद्राला हवी असलेली जागा लगेच देऊन टाकल्यानं इथे उभारलं जाणारं सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर वेगानं पूर्ण होणार असल्याचं बोललं जात आहे. पण ही फक्त 120 एकर जमीन देशाच्या सुरक्षेसाठी एवढी महत्त्वाची काय ते समजून घेऊयात. 2017 मध्ये भारत, चीन व्याप्त तिबेट आणि भूतान या तिन्ही देशांच्या सीमेवर म्हणजे स्ट्राय जंक्शनवर एक मोठा राडा झाला होता. चीनच्या लष्करानं भूतानच्या हद्दीत असलेल्या डोकलामजवळ रस्ता बांधायचं काम सुरू केलं होतं. आता तसं बघायला गेलं तर हा रस्ता भूतानच्या हद्दीत बांधला जात होता. पण भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्यानं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता बनणं हे सिलिगुडी कॉरिडॉरसाठी सगळ्यात धोक्याचं होतं. म्हणूनच भारतीय सैन्यानं इथे 73 दिवस चीनच्या सैन्याचा विरोध करून रस्त्याचं काम बंद पाडलं होतं. त्यावेळी भारत चीन सैन्यातले संघर्षाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता चीनची रणनीती ही पहिल्यापासूनच स्लायसिंग टेक्निकची राहिली आहे. ते दुसऱ्या देशाच्या सीमेत हळूहळू पुढे सरकतात आणि एक एक भूभाग ताब्यात घेतात. तसंच जर यावेळी झालं असतं तर चीन चुंबी व्हॅलीच्या टोकावर असलेल्या डोकाला इथं पोहोचला असता. हे भारतीय लष्कराच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. तिथून चिकन स्नेक फक्त 180 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चीनचं सैन्य तिथून कधीही चिकन स्नेकवर असलेल्या रस्त्यांवर हल्ला करून भारताची 7 सिस्टर सोबत असलेली कनेक्टिव्हिटी तोडू शकत होता. याशिवाय बांगलादेशचं सैदपूर एअरबेस चिकन स्नेक पासून फक्त 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. जर भविष्यात चीन आणि बांगलादेशनं
एकत्र चिकन स्नेकवर हल्ला केला असता तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडे सिलिगुडीजवळ मिलिटरी बेस नाहीये. असा हल्ला झाला तर नॉर्थ ईस्ट मधल्या 5 कोटी लोकांसोबतची भारताची कनेक्टिव्हिटी तुटण्याची भीती होती. आता चीनची 7 सिस्टर्स मधल्या राज्यांवर असलेली वाकडी नजर काही लपून राहिलेली नाही. जर भारताचा ईशान्य भारतातल्या या राज्यांसोबत असलेला कनेक्ट तुटला तर हा भूभाग भारतापासून तोडायला चीनला वेळ लागणार नाही. त्यामुळेच सिलिगुडीमध्ये मिलिटरी बेस असणं ही भारताच्या अखंडतेसाठी अत्यंत महत्वाचं होतं. पण आता याच भागातली 120 एकर जमीन पश्चिम बंगाल सरकारनं केंद्राच्या ताब्यात दिल्यानं चिकन स्नेकच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. ह्या जमिनीचा वापर कशासाठी होणार हे आतापर्यंत केंद्र सरकारनं जाहीर केलं नसलं तरी काही अभ्यासकांच्या मते BSF कडून इथे एक मोठा मिलिटरी बेस उभारला जाणार आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या जमिनीसोबतच बंगालच्या हद्दीत येणारे 7 हायवे केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. सध्या हे रस्ते अरुंद असल्यानं इथून एका वेळेला कमी वाहनांची वाहतूक होते. पावसाळ्यात महानंदा नदीच्या पाण्यामुळे हे रस्ते बंद राहतात. त्यामुळे केंद्र सरकार आता या रस्त्यांची उंची वाढवून ते 6 पदरी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भविष्यात चीननं हल्ला केला तरी कमीत कमी नुकसान होईल अशा हिशोबानं हे रस्ते बांधले जाणार आहेत. सैन्यासाठी वेगळे कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. हे रस्ते सुरक्षित राहावेत म्हणून सिलिगुडी कॉरिडॉरचा पूर्ण परिसर हायटेक रडार, ड्रोन मॉनिटरिंग सिस्टम आणि CCTVच्या सुरक्षेत ठेवला जाणार आहे. यासोबतच इथे अंडरग्राऊंड रस्ते बांधले जातील. या बोगद्यांमधून मोठमोठे रणगाडे आणि रेल्वेही जाऊ शकणार आहे. म्हणजेच जमिनीवर हल्ला झाला तरी पलीकडच्या राज्यांसोबत असलेली कनेक्टिव्हिटी तुटणार नाही अशी केंद्र सरकारची योजना असल्याचं सांगितलं जात आहे. आता हे झालं रस्त्यांच्या बाबतीत. पण यात खरी गेम चेंजर ठरणार आहे ती म्हणजे बंगाल सरकारनं दिलेली 120 एकर जमीन. त्यावर BSF एक मोठा बेस कॅम्प बनवू शकतं. चिकन स्नेकच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय सैन्यानं याआधीच बिहारच्या किशनगंजमध्ये, आसामच्या भुबरीमध्ये, उत्तर बंगालच्या चोपरा आणि हाशिमारामध्ये बेस कॅम्प आणि एअरबेस तयार केलेले आहेत. पण ते सिलिगुडीपासून लांब असल्यानं तिथे पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. पण आता बंगालनं दिलेल्या जागेवर ॲडव्हान्स आणि अंडरग्राऊंड ॲम्युनेशन डेपो, हेवी मशिनरी पार्किंग, लॉजिस्टिक पार्किंग, मोठमोठे ट्रूप बॅरेक्स, अन्न साठवण्यासाठी जागा, हेलिपॅड्स, इंटिग्रेटेड चेकपोस्ट, फ्युएल स्टेशन्स, अंडरग्राऊंड बंकर्स, हॉस्पिटल्स, हायटेक रडार सिस्टम, चुंबी व्हॅलीपासून बांगलादेशच्या बॉर्डरपर्यंत लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मॉनिटरिंग सिस्टम्स असे अनेक हायटेक इक्विपमेंट सेट केलेलं एक सुसज्ज आर्मी बेस त्या 120 एकरच्या जागेत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. काही अंदाजानुसार येत्या काळात सुरक्षेसाठी बंगालमधली अजून जास्त जमीन संपादित केली जाऊ शकते, ज्यानंतर या स्ट्रॅटेजिक लोकेशनवर एक सुसज्ज एअरबेस उभारलं जाऊ शकतं. एकंदरीतच येत्या काळात या जमिनीवर भारतीय लष्कराची एक मोठी छावणी आकाराला येणार आहे. पश्चिम बंगाल हे भारतातलं एक असं राज्य आहे ज्याच्या सीमा चीन आणि बांगलादेश या दोन्ही देशांना लागतात. चीनी सैन्याकडून भारताच्या सीमेत अवैध वस्त्या वसवणं, रस्ते बांधणं असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात. तर बांगलादेशमधून अवैध घुसखोरी, अंमली पदार्थ, स्त्रिया आणि शस्त्र तस्करी हे सगळं सुरू असतं. स्वतःचं राजकीय हित साधण्यासाठी ममता बॅनर्जी केंद्र सरकार आणि सैन्याला बांगलादेशच्या सीमेवर फेन्सिंग करू देत नसल्याचे आरोप अनेकदा झाले. पण सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सीमेच्या सुरक्षेबाबत आदेश दिल्यानं परिस्थिती बदलणार असल्याचं बोललं जात आहे. आता या संबंधात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? चिकन स्नेकवर केंद्र सरकार आणि लष्कराचा ताबा आल्यानं नॉर्थ ईस्टमध्ये भारताची सुरक्षा आणखी बळकट होणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.